नमस्कार. या 24 तासातील लेटेस्ट अपडेट आहे महाराष्ट्र काउन्सिलिंगबद्दलचं. MBBS BDSचे रजिस्ट्रेशन संपलेले होते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू होते. पण आता या दरम्यान CET सेलनं नवीन नोटीस टाकली आजच. नोटीस नंबर 8. यामध्ये काय सांगितलेलं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी क्वेरी रेस केलेल्या होत्या की रजिस्ट्रेशन बाकी आहे अजून. तर त्यामुळं CET सेलनं अजून आपल्याला 1 दिवस वाढवून दिला. यामुळं काय होणार? तर प्रक्रिया थोडी लांबणार. कारण आता जर समजा उद्यापर्यंत रजिस्ट्रेशन चालतील तर पेमेंटचं ऑप्शन 1 दिवस पुढे गेलं, डॉक्युमेंट्स अपलोडचं परत 1 दिवस समोर मिळाला आणि त्यानंतर परत व्हेरिफिकेशन. मग या सगळ्या गोष्टी होत असताना कुठेतरी BMS BHMS तर ही प्रक्रियासुद्धा लांबण्याचे आता चान्सेस आहेत. आणि हे सगळं कशामुळे होतं आहे? कारण ऑल इंडियानं सुद्धा काल शेड्यूल एक्सटेंड केलं. जे आपले डीम्ड युनिव्हर्सिटी, एम्स, जिपमर, गव्हर्नमेंट कॉलेज, MCC तर यांनी शेड्यूल एक्सटेंड केलं. तर त्यानुसार प्रत्येक स्टेटनं आता शेड्यूल एक्सटेंड केलेलं दिसतं. आता जर समजा आपल्याला काही आपलं काम बाकी असेल, MBBS BDS करायचं होतं पण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे बाकी होते का पेमेंट करायचं बाकी होतं, तर तो फॉर्म एकदा कंप्लीट करून घ्या. आणि या दरम्यान जे पण आपले डॉक्युमेंट्स आहेत तर ते सगळे व्यवस्थित व्हेरीफाय करा की काही बाकी तर आलेलं नाही ना. कारण एकदा जर तुम्ही चुकले, आता सध्या एखादं डॉक्युमेंट जर का तुमच्याकडे नसेल अपलोड करायला तर अडचण येईल आणि नंतर मग पुढे चॉईस फिलिंगसुद्धा सुरू होणार आहे. तर खूप घाई होते. तर थोडं प्रयत्न करा की तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये तयार करून ठेवा आणि सोबतच सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित लावून ठेवा फाईलला. हे सगळे अपडेट्स जे कर्नाटकचे किंवा मग UP, MPचे मी तुम्हाला देऊन राहिलो. तर हे फक्त बघत चला, म्हणजे तुम्हाला कुठे दुसरीकडे जरी ॲडमिशन करायची असेल तर ते अपडेट्स तुम्हाला मिळत चालतील. MP, UPचं रजिस्ट्रेशन जे आहे MBBSचं तर ते 1 दिवस वाढलेलं होतं. आजसुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता 14 ऑगस्टला. ठीक आहे. कर्नाटकचं अजून कुठलंही अपडेट नाही आहे. MBBS BDSचं त्यांचं सीट मॅट्रिक्स आलेलं होतं. पण BMSबद्दल कोणतंच अपडेट नाही. MP आयुष अजून सुरू झालेलं नाही. आज आपण थांबूया. ओके, बाय.